पुणे जिले के भोर तहसील के नसरापुर में 3.5 साल की मासूम बच्ची से दुष्कर्म कर उसकी निर्मम हत्या करने के मामले में दोषी भीमराव कामथे को विशेष न्यायालय ने फांसी की सजा सुनाई है। पीड़ित बच्ची सोलापुर की रहने वाली थी, इसलिए इस फैसले के बाद सोलापुर में विभिन्न संगठनों और नागरिकों ने संतोष व्यक्त किया है। लोगों का कहना है कि महज 55 दिनों में अदालत द्वारा फैसला सुनाया जाना न्याय व्यवस्था की तेज कार्रवाई का उदाहरण है। नसरापूर प्रकरणात जे आहे आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे, काय प्रतिक्रिया तुमची? आम्ही वाव संघटनेतर्फे या चिमुकलीला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित करत आहोत आणि तिला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळालेला आहे। कारण की ही जी घटना ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना होती। देशात अशी कुठेही अशी घटना घडली तर याच पद्धतीवर याच धर्तीवरती न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। तसेच माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी शब्द दिलेला होता की मी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत ताबडतोब आणि त्वरित निकाल लावून घेतो, तो शब्द आज त्यांनी पाळलेला आहे। माननीय न्यायमूर्तींचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो, कारण की एवढ्याशा चिमुकलीला काय भावना असतात। आज तिला चॉकलेटाचा आमिष देऊन आमिष देऊन इकडे खेळायला घेऊन जाऊन तिच्यावरती अत्याचार केलेला आहे। तिला बिचारीला माहीत पण नसेल की एवढा मोठा आजोबाच्या वयाचा माणूस आपल्यावरती अत्याचार करेल। ही जी मानसिकता जी आहे, पुरुषी जे वासना आहे, हे चिरडून टाकायचं काम आज न्यायालयाने केलेलं आहे। जसा निकाल दिला आहे तसाच फास्ट ट्रॅकवरती अतिशय जलद गतीने त्याला फाशीची शिक्षा सुनावावी हीच आमची नम्र विनंती आहे। नसरापूर इथे झालेल्या लहान मुलीवर जे अत्याचार झाले ना, त्याबद्दल ना आज जे सरकारने फाशीची शिक्षा जे हे घोषणा सुनावली आहे, त्यापेक्षा जे आजच फाशीची शिक्षा दिली असती ना, खरंच आम्हाला खूप अभिमान वाटला असतं। जसं दसऱ्याच्या दिवशी एका रावणाचा वध होतो ना, तसं आज वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी एका नराधमाचा वध झाला असता। त्या माऊलीला किती वेदना सहन करावं लागल्या असतील। त्या लहान चिमुरडीला जन्म देताना त्या नराधमाला जागीच ठेचलं पाहिजे होतं। एवढा वेळ घ्यायलाच नाही पाहिजे न्यायालयाने। आता वेळ का होईना पण त्याला फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे। त्याच दिवशी आम्हाला खरं न्याय मिळाला असं वाटेल। नसरापूर प्रकरणात जे आहे मुख्य आरोपीला फाशी शिक्षा झालेली आहे, तर काय सांगाल? खऱ्या अर्थानं माणुसकीला काळीमा बसेल अशी घटना घडली। त्या घटनेमध्ये दुर्दैवाने ज्या मुलीवर अत्याचार झाला ती सोलापूरची नात होती। मला त्या घटनेचं त्याच वेळेस बदलापूरला शिंदे साहेबांनी इन्काउंटर करून खऱ्या अर्थानं जे महाराष्ट्राला दाखवलं होतं तशी अपेक्षा तशा भावना सगळ्या लोकांतून आल्या। पण 55 दिवसामध्ये या सरकारने पाठपुरावा करून न्यायदेवतेने न्याय देऊन त्याला फाशी दिलेली आहे। पण तुम्हाला माहित आहे की आपल्याकडच्या न्याय प्रणालीमध्ये माफीची कमी व्हावी शिक्षा, त्याला कुठेतरी द्यायचा अर्ज, या सगळ्या गोष्टी त्याला कुठेतरी वेळ जाईल असं आम्हाला भीती वाटते। त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं 55 दिवसामध्ये फाशी दिली आहे तसं विदिन काही दिवसामध्ये त्याला खऱ्या अर्थानं फाशी दिली पाहिजे। फाशी देत असताना सार्वजनिक ठिकाणी फाशी देऊ शकतो का हा निर्णय सरकारने घेतला पाहिजे। ह्याच्यासाठी का तर हा फाशीचा निर्णय ही सगळी बघून ह्याच्या पुढे अशा गोष्टी करताना या महाराष्ट्रात कुठलाही माणूस दजावला पाहिजे, या भारतामध्ये दजावला पाहिजे। अशा पद्धतीचा कठोर कायदा आपल्याला आणणं ही काळाची गरज पडलेली आहे। सरकारने या पुढच्या काळामध्ये ज्या काही अत्याचाराचे प्रकरण आहेत ते 90 दिवसाच्या आत माइंडेटरी केलं पाहिजे की कंपल्शन केलं पाहिजे। 90 दिवसाच्या आत निकाल लागला पाहिजे, नाहीतर 90 दिवसात चार्जशीट, मग त्याच्यानंतर वर्षानुवर्ष तो निकाल लागतो। असं न होता 55 दिवसात निकाल लावला त्याबद्दल आभार आहे, पण आता किती दिवसात त्याला फासावर खरोखर लटकवलं जातंय याकडे आम्ही सोलापूरकर म्हणून बघतोय। नागरिकों ने मांग की है कि दोषी को जल्द से जल्द फांसी की सजा पर अमल किया जाए ताकि ऐसे अपराधियों में कानून का डर पैदा हो। फैसले के बाद लोगों ने कहा कि मासूम बच्ची को आखिरकार न्याय मिला है। सोलापुर से ज्येष्ठ पत्रकार शाहजहां अता की रिपोर्ट।